सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। आनंद आ रहा है क्या नहीं? आनंद आ रहा है कितना? बहुत बहुत आनंद आ रहा है। परंतु या आनंदाच्या पाठीमाग ज्यांची अमर संकल्पना की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हा आनंद थांबला नाही पाहिजे। नित्य आनंद जो कधी बंदच नाही झाला पाहिजे। जे केवळ मी कुणाच्या संदर्भात बोलतो तुमच्या लक्षात येतं? थोडा आवाज व्यवस्थित। ज्यांनी आपलं सर्व जीवन जगत कल्याणासाठी एक क्षण होत या पंचकृषीतल्या यावत मानवांनी नुसती पंचकृषी नाही, जिल्हा नाही, तर समग्र महाराष्ट्र हा आनंदमय व्हावा असं 14 वर्षापूर्वी ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं राम, आणि या उत्सवाचे आरंभशूर की ज्यांचं जीवन पवित्र गंगेसारखं होतं त्यांच्या संदर्भात गंगेला सोडून दुसरी उपमा नाही, उदाहरणच नाही। का फेडीत जगाचे पाप ताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे, असं पवित्र गंगेसारखं जीवन ज्यांचं होतं काय कठीण आहे। बुटेगावच्या माता भगिन्यांनी झुणका भाकरीसाठी जायचं। डोंगरगावची पंगत आहे तर त्यांनी पोळ्या बनवण्यासाठी जायचं आणि बुटेगावच्या माता भगिन्यांनी झुणका भाकरीसाठी जायचं तिकडं। एक बार बोलना पडेगा, राधे श्याम राधे श्याम। आप कथा वहां भी सुन सकते, सब जगह आवाज आ रही। उठो जल्दी जल्दी उठो बुटेगाव की। अशा पद्धतीने त्यांच्या संदर्भात किती बोलावं। ज्यांचं चरित्र आपल्या समोर आल्याच्या नंतर वाणी विसावा घेते असे आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरुवर्य कृष्णाजी बाबा व्यवहारे व तसेच वैराग्य मार्तंड श्री रंगनाथ बाबा सिरसाट या महात्मा द्वयांच्या आशीर्वादाने आपल्या श्री क्षेत्र पावनधाम आश्रमामध्ये गेल्या 13 वर्षापासून हे 14वे वर्ष श्री संत ज्ञानराज माऊली भक्ती उत्सव या उत्सवामध्ये भागवत कथेच्या माध्यमातून आपण खूप खूप आनंद घेतला। किती दिवस घेतला? आज कथेचा कितवा दिवस आहे? 6वा दिवस आहे, बरोबर आहे। गेल्या 5 दिवसापासून या कथेचा आश्रय करून आपण अनेक चिंतन लीला संतांचे चरित्र आणि भगवंताचे चरित्र लीला आपण बघितले। आज कथेचा 6वा दिवस आहे आणि मोठा योगायोग आहे। आज तुम्ही सगळ्या महाराष्ट्रात दिसणार आहे, तुम्ही सध्या दिसत आहे, कारण समोर सूरमय मराठी हे यूट्यूब चॅनल या ठिकाणी सर्व महाराष्ट्रभर नाही भारतभर लाईव्ह दाखवण्याचं काम करत आहे। आमचे स्नेही मित्र असणारे श्री हरिभक्त परायण सचिन महाराज शेळके यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बरं। हा, हे कधीच विसरायचं नाही, है का नाही? हो, व तसेच आज मंचावर तुम्ही नुसतं टीव्हीवर दिसणार नाही तर पेपरात बी दिसणार आहे। आज आमच्या कृष्णाजी बाबावर ज्यांनी अखंड पहिल्यापासून प्रेम केलं, माझ्यावर त्याच तोलामोलाचं प्रेम करणारं व्यक्तिमत्व असणारं अतिशय आध्यात्मिक आमचे आदरणीय
बलाढ्य पत्रकार असणारे भगवानराव साबळे साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. व तसेच मंचावर विराजमान असणारे कथा भास्कर, माझे स्नेही मित्र, प्राणप्रिय असणारे श्री हरिभक्तपरायण रामेश्वर बाबा शास्त्री यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तसेच खाली बसले, आता त्यांना खूप वर येण्यासाठी विनंती करतोय, राधा राणीचे मोठे उपासक जे आपल्या सर्वांना परिचित आहे. राधा राणीची ग्रस्ताश्रमामध्ये कशी भक्ती करावी ही महाराजाकडून शिकावी असे असणारे माझे स्नेही मित्र कृष्णाजी महाराज काळे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. महाराजांना मी विनंती करतो त्यांनी मंचावर यावं. व तसेच आता तुम्ही रथी महारथी या महाराजी या. आदरणीय स्वामीजी असेल, आबासाहेब महाराज असेल, जिजा असतील, सगळे आदी मंडळी आहेतच. मंचावर विराजमान असणारे ही सर्वच गंधर्वाची सभा. त्यामध्ये सर्वप्रथम स्नेही मित्र श्री हरिभक्तपरायण आकाश महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. तसेच सचिन महाराज, अभिषेक महाराज, सुनील महाराज व आमचे बावस्कर महाराज, सर्वांना नाव पाठ झाले, बरोबर आहे. व तसेच या उत्सवाला बाबांचा आशीर्वाद आहेतच, परंतु ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, तेजस्वी नेतृत्वाखाली हा उत्सव दरवर्षी चालतो, याही वर्षी मोठ्या थाटामाटात चालू आहे, असे माझे ज्येष्ठ गुरुबंधू आणि पाठीमाग उभा राहून मला सुद्धा दिग्दर्शन करतात, म्हणजे दिशा दाखवण्याचं काम करणारे श्री हरिभक्तपरायण उद्धव महाराज घनगाव, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. व तसेच या कथेचं यजमानपद ज्यांनी घेतलं त्यांच्या संदर्भात आपण अनेक वेळा बोललो. खूप कमी दिवसामध्ये ज्यांनी उद्योग क्षेत्रामध्ये कळस गाठवला, माझे अत्यंत स्नेही व माझा छोटा भाऊ, मी असं म्हणतो त्याला, आदरणीय शिवाजी भाऊ शिंदे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. पण त्यांना आवडत नाही नाव घेणं. त्यांचे वडील आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ शिंदे यांच्यासाठी बी जोरदार टाळ्या वाजवायच्या. काना आला काच? काना नाही आला, बरं असतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या उत्सवामध्ये तन मन धनाने समर्पित होऊन काम करणारे हा सगळंच गुरुवर्य कृष्णाजी बाबांचा भक्त परिवार आहे. आणि तुमचे सुद्धा नावं घ्यायला पाहिजे, इतकी तपश्चर्या आहे तुमची, मी पाहतो पहिल्या दिवसापासून. म्हणून अगदी तुम्ही देखील स्तवनीय आहे, वंदनीय आहात माझ्यासाठी. मी आपल्या सर्वांचा चरण किंकर आहे बा, गायीसहित तुमचा. म्हणून मी तुमच्या चरणी मी साष्टांग नमन करतो. आणि आता कथेकडे वळतो. आपण काल बघितलं की देव आले की नाही, कान्हा आला का नाही, आश्रमात आला का नाही, हो. त्याचं विवेचन करण्यासाठी भले आपल्याकडे वेळ नव्हती, पण कृष्ण आला. कृष्ण येतोय बरं का, हा कृष्ण येत असतो. पण कृष्ण येण्या अगोदर आपल्याला राधा व्हावं लागतं. राधा राणी बघितली ना, वृषभानु नंदिनी, किती सुंदर होती ती. कालचं काय झाकी होती, अतिशय गजब. मी ज्या वेळेला त्या मुलीचं स्टेटस ठेवलं ना, तुम्हाला इतके काही कमेंट आल्या, कोण आहे कुठली, कोण आहे कुठली आहे. साक्षातच राधा राणी होती. म्हणून जोपर्यंत आपण राधा राणी बनणं म्हणजे राधा राणीच्या अंतःकरणात जशी भक्ती कृष्णाविषयी, तशी भक्ती आपल्या अंतःकरणात प्रगट होणार नाही तोपर्यंत कान्हा आपल्याकडे येऊ शकत नाही. पण तशी भक्ती होती म्हणून तर देव आला. महाराज हा चांगल्याच्या स्वप्नात येत नाही. याच्या दर्शनासाठी ऋषी मुनी करोडो वर्ष जीवन डावावर लावतात, हो करोडो वर्ष, पण त्यांच्या स्वप्नात येत नाही. हा योगी याच्या ध्यानी ध्याता ना तुडसी,
आणि तो तू आम्हा पाशी मागे पुढे तो प्रत्यक्ष आमच्या समोर उभा ठाकतो. राम आते हैं, राम आएंगे, मगर आपको शबरी बनना पड़ेगा. हो आएंगे राम आएंगे, राम आएंगे, राम आएंगे, आएंगे राम आएंगे, हो राम आएंगे, आएंगे राम आएंगे. मेरी झोपड़ी की बाहर उड़ जाएंगे राम आएंगे, मेरी झोपड़ी की बाहर उड़ जाएंगे राम आएंगे. देवाला बोलावं लागत. आपण या जागेचे या भूमीचे साक्षी आहे मंडळी. इथं दिवसा लोक यायला घाबरायचे, या ठिकाणी दिवसा लोक यायला घाबरायचे, पण या भूमीमध्ये वैकुंठवासी गुरुवर्य कृष्णाजी बाबांचं आगमन झालं आणि अपवित्र झालेली भूमी वसुंधरा पुण्यवतीच तेन. सर्वात अगोदर बाबांनी आल्याच्या नंतर या भूमीचं निरीक्षण परीक्षण केलं. त्यांच्या तपश्चर्येचे सिम्पटम आणखीन बी वायुमंडलामध्ये काम करतात. या भूमीमध्ये परिवर्तन व्हावं. आपण तसे जुने पापी लोक आहे, कळत का माझी भाषा तुम्हाला? जुने पापी नुसते कोंबडे भाजून खाणारे नाही, बोकडे भाजून खाणारे लोक असे होतो आपण. परंतु महापुरुषाच्या आगमनाने काय काय होत असत. हो, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका. असणेच की ज्या ठिकाणी साधू असतो तिथे विवेक असतो, आणि जिथं विवेक असतो तिथं कल नसतो. साधू काय देतात जगाला? सर्वात अगोदर त्याचं जीवन पवित्र होण्यासाठी त्याला परमार्थाला लावतात. मग त्याच्या अंतःकरणाची शुद्धी होते, मग भक्तीचा उदय होतो, आणि त्या भक्तीच्या पोटातून ज्ञानाचा जन्म होतो. ते पॉवरफुल ज्ञानातून विवेक निर्माण होतो, आणि विवेकाने महाराज जीवन अतिशय आनंददायी बनतं, आणि त्या विवेकाने अविवेक रूपी अज्ञान निघून जातं, आणि तो शाश्वत सुखाला प्राप्त होतो. बिलकुल
तो पलना झुलाऊंगी राम आएंगे तो पलना झुलाऊंगी पलना झुलाऊंगी क्षेत्र पावनधाम आश्रमामध्ये देव आला पण नवीनात आला त्याच्यासाठी एका साधूला आपलं जीवन डावावर लावा लागलं हजारो दाणे निर्माण करण्यासाठी एका दाण्याला गाडून घ्यावं लागलं तशाच पद्धतीने गोकुळाकडे बघा काल देव आला का नाही गोकुळामध्ये देव यावा यासाठी नंद बाबांनी आणि यशोदा मैयानी कमी तपश्चर्या केली त्या एका जन्माची तपश्चर्या नाही मंडळी अनंत अनंत जन्मामध्ये तप केलं देवा आम्हाला या संसारामध्ये कुठली वस्तू नको आम्हाला तू पाहिजे तू असा नाही पाहिजे जाणारा तू आम्हाला नित्य पाहिजे आणि आमचा अतिशय छान बालक म्हणून तू यावं अशा पद्धतीच्या त्या तपश्चर्याच्या पाठीमागे भावना होती आणि ये यथा माम प्रपद्यन्ते तां सदैव भजाम्यहम् जो भाव अंतःकरणात ठेवून आध्यात्मिक माणूस कृती करतो त्यानुसार देव त्याचे मनोरथ पूर्ण करण्याचं काम करत असतो नुसती यशोदा मैयाची तपश्चर्या नाही नंद बाबाची तपश्चर्या नाही गोकुळामधल्या अनेक अनेक गवळणींनी सुद्धा देव गोकुळात यावा यासाठी कोणी 18 सोमवार कोणी 20 गुरुवार कोणी कशाचं अनुष्ठान तर कोणी कशाचं नंद बाबांनी हजारो गायी दान दिल्या देव यावा देव येण्याच्या अगोदर गोकुळाची परिस्थिती बघा आणि तो दिवस आला महाराज तो दिवस आला भाद्रपद महिना आला कृष्ण पक्ष आला आणि कृष्ण पक्षाची अष्टमी आली आपल्याला लय पाठीमागे जायचं नाही आता वेळ थोडा आहे देवाला एकदम मोठं करायचं आणि त्याचं लग्न लावायचं लग्नाच्या तयारीनं आलेला तुम्ही आहेर आणले का नाही आहेराशिवाय लग्न होत आहेर आणले का मी तुम्हाला आश्वासित केलं होतं की तुमचे अनंत अनंत कुळामधले जे काय इतर योनीला गेलेले जीव असतील त्यांना पवित्र करायचं असेल तर तुम्हाला तन मन धनाने या श्री क्षेत्र पावनधाम आश्रमामध्ये उपस्थित लावावी लागेल अनेक गवळणीनं तपश्चर्या केली तो दिवस आला अष्टमी आली आणि काल आपण बघितलं सुंदर त्या ठिकाणी वसुदेवाने नंदाच्या घराला मदने गोकुळामध्ये देवाला आणून घातलं आणि तिथली कन्या घेऊन गेले पाहता पाहता किती आनंद गोकुळामध्ये किती आनंद यशोदा मैया उठली पाहते तर आपल्या शेजारी इतका सुंदर बालक आहे इतका सुंदर बालक त्या बालकाचं दर्शन घेण्यासाठी कोणी काय करत तर कोणी काय करत संजीवन समाधीमध्ये ध्यानस्थ असलेले विश्वमाऊली ज्ञानोबा आहे त्याचं तर ध्यान करत तो किती सुंदर आहे माथा शोभे पिंपळ पान मेघवर्ण ऐसा जान त्याला म्हणते श्री भगवान योगी ध्यान विश्राम इतका सुंदर देव आहे आणि महाराज यशोदा मैया त्या बाळाला पाहून त्याला भान नाही राहिलं नंद बाबाला कळालं आणि पाहता काय महाराज बातमी अक्षी गोकुळात गेली सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद
आजी आनंदी आनंद टाळी वाजवा. किती आनंद झाला. कुठं कुठं श्री क्षेत्र पावनधाम आश्रमात जसा गोकुळात झाला. संत वर्णन करतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेख. त्या आनंदाचा अंत सांगता येत नाही, आधी सांगता येत नाही, पार सांगता येत नाही. जिथं वाणी थांबते तिथून त्या आनंदाची सुरुवात आहे. असा विलक्षण आनंद जसा गोकुळामध्ये झाला तसा श्री क्षेत्र पावनधाम आश्रमामध्ये आत्ताशी आरंभ झाला आजचा आनंद. का? कारण तुम्ही जर देवाचं माझ्या कन्हैयाचं चिंतन करणार तर आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तो आनंद स्वरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे, तो आनंद स्वरूप आहे. म्हणून आनंद कुठं असतो? आनंद कुठं आहे? आनंद कुठं आहे? घरी का इथं आहे? हा, कारण इथं काना आहे, घरी संसार आहे. बरोबर. आता त्याचं चरित्र पाहायचं, त्याच्या लीला पाहायच्या. कुणाच्या? कृष्णाच्या. आता कृष्णाचं चरित्र म्हणजे महाविचित्र है. हमारे राम जी बड़े सरल स्वभाव के हैं. उनका नाम भी सरल, उनका काम भी सरल, सब सरल है मेरे राम जी. मगर श्याम जी ये नटखट है. कृष्णाला जर गल्लीनं जायचं सांगितलं नीट चालतो बाबा? हा, नीट चालन तर कृष्ण कसला. त्याला जर इथून इतकं जायचं सांगितलं साहेब 2-3 गवळणीची खुडी करतो. नीट चालणार कुठं? चालताना सुद्धा 1.5 पायावर चालणार.
अशा पद्धतीचा कृष्ण कन्हैया त्या ठिकाणी गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. मग गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला. हे सगळे संतांचे प्रमाण तुम्ही लावून घ्या, आता मी सांगत बसत नाही. जिकडं तिकडं गोकुळामध्ये आनंद झाला. मग यशोदे घरी झाली दाटी. यशोदाच्या घरी कच्च दाटी झाली. का? कारण अनेकांनी मोठे उत्साहानं अनुष्ठान केले होते. देव यावा, देव घरा आला, भक्ती सन्माने पूजिला. अशा पद्धतीने देव आला आणि जिकडं तिकडं. आणि मग चिंता ती पळाली गोकुळा बाहेर. ओ देव आल्याच्या नंतर कसली चिंता, कसला कलह, कसला क्लेश. हा हो, तिथं काहीच नाही. मग आणि असा सगळीकडे आनंद झाला. मग त्याला पाहण्यासाठी लागले पळाला गवळणी. मग एक धावी एकी पुढे. हो, गवळणीच्या मग यशोदा मैयाच्या घरी दाटी झाली. ही पाहू लागली. ती म्हणते तू पाहिला का? तू बाहेर वय, आता मला आतमध्ये जाऊ दे. हा, अशा पद्धतीने गवळणी आपसामध्ये चर्चा करू लागल्या. हो, मग आता गोकुळ पूर्वी आता खूप पुरातन आहे सगळी कथा. मग गोकुळामध्ये कोणी लेकी होत्या, कोणी सुना होत्या. हो, मग त्या काळच्या लेकी, आता लेकी स्वतंत्र होत्या. मी आजच्या नाही सांगत. त्या काळच्या लेकी स्वतंत्र होत्या, पण सुना कशा होत्या? पारतंत्र्यात होत्या. सासूची आज्ञा आल्याशिवाय घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. पण त्यांनी नुसतं ऐकलं, सुंदर आहे काना. यशोदा मैया का जो लाल भयो ना, वो इतना सुंदर है. ते केवळ ऐकायला लागल्या, पण त्यांना बी पाहण्याची इच्छा व्हायला लागली. मग ते देवाला विनंती करू लागल्या, देवा कागा सासूरवासी मज केले भगवंता. अशा पद्धतीने. आणि मग हळूहळू महाराज, आता देवाच्या लीला काय सांगा तुम्हाला. देव अवतीर्ण झाल्यापासूनच लीला सुरू झाली. त्याच्यामुळे कृष्णाचं चरित्र केवळ उच्चारण करायचं सांगितलं. त्याचं आचरण कोणी करू शकत नाही. का? कारण या बाबांनी असे चमत्कार केले. गोवर्धन यांनी उचलला करंगोळीवर. करंगोळीवर आपल्याला गोनी उचला ना, आणि यांनी काय केला? गिरी गोवर्धन उचललेला. हो, आमच्या रामचंद्र प्रभू, मी नेहमी सांगत असतो की रामचंद्र प्रभूच्या अवतार काळामध्ये रामचंद्र प्रभूंनी सर्वात पहिली राक्षसीन मारली. बघा फरक कसा आहे कृष्णाचा रामाचा. कृष्णाचं चरित्र कसं आश्चर्यचकित करून टाकणार आहे. हे संत सांगतात, न कळे मज कान्होबाचे कोडे. कान्होबाचं कोड्याचा उलगडा होत नाही, इतकं आश्चर्यचकित चरित्र आहे. रामजीने सगळ्यात पहिली राक्षसीन मारली. कोण? ताडका. त्यावेळेला रामचंद्र प्रभूचं वय 16 वर्षाचं होतं. ह्या बाबांनी 6व्या दिवशीच पुतना उचलली. 6व्या दिवशी. कोणी? कृष्णाने. मग एक बार आपको बोलना पडेगा, राधे श्याम, राधे श्याम. 6व्या दिवशी. कुणाला? तुमच्या गावातली उतनाची बहीण पुतना नाही, ती पुतना. कोणती पुतना? हो, अतिशय बलाढ्य. नाथ भागवत वाचून बघा, पुतना लक्षात येईल. इतकी मोठी होती पुतना. तिला तहान लागली तर जायकवाडी धरण अख्खं पिऊन घ्यायची एका घोटात. ती मोठी होती. गिळायला लागली तर विश्वातलं अन्न कमी पडायचं पुतणीला. इतकी विचित्र होती. आता साडी किती मोठी लागत असेल बरं. कुंकू, नाथबाबा सांगतात कुंकू 1 टन लागायचं तिला एका वेळेला. 1 टन. पण कुंकू लावित होती बरं का राक्षसीन. असं टिकली लावित नव्हती पुतना. हो, कुंकू लावायची. अशा पद्धतीचे हे देवाचं चरित्र आहे. मग आनंदाला काही कमी नाही महाराज. गवळणी कशाचं निमित्त कारण करून यायच्या. घरी जरी साखर असली पण यशोदा मैयाकडे जायचं. यशोदे, अगं साखरच संपली ग. साखर आहे घरात. साखर नव्हती पाहिजे, त्याला पाहिजे. निमित्त कारण करून जायचं. देती गोष्टी साखर. साखर घेऊन जायची. त्याला पाहिल्याच्या नंतर तो इतका सुंदर, इतका सुंदर. अंतकरणात भरल्यावर आहो, त्याला अंतकरणात साठवल्याच्या नंतर प्रेमाश्रू सुरू व्हायचे. नंतर असं वाटायचं परत भावं. लगेच साखर घेऊन परत जायची. हे धरतोय साखर. अगं आत्ता साखर घेऊन गेली आणि परत घेऊन. अगं मालकाने आत्ता आणली. असले कोणी काही डोक्यात आणून त्याला पाहण्याची. कारण त्याला पाहण्यासाठी तर सगळं परमार्थ सुरू केला ज्ञानेश्वर महाराजांनी. दिसो परतत्व डोळा,
पाहो सुखाचा सोहळा, अरे गो महाबोध सुकाळा माझी विश्व. माऊलीचं स्वप्नच आहे की त्याला पाहिलं पाहिजे आपण, आणि त्याला पाहिल्याशिवाय आपल्या जीवनातला कलह, आपल्या जीवनातलं दुःख, आपल्या जीवनातली ओढताण थांबणारच नाही. तुका म्हणे त्याची पाहिली पाय आणि मग दुःख जाई सर्व माझे. तोपर्यंत दुःख थांबू शकत नाही. म्हणून त्याला पाहण्यासाठी तर कथा आहे, त्याला ऐकण्यासाठी तर कथा आहे. जोपर्यंत डोळ्याच्या माध्यमातून आतमध्ये जाणार नाही, आतमधली बेंदडीच बाहेर येणार नाही. किती प्रेम त्या गोपिकाचं, किती प्रेम. महर्षी नारदांना ज्या वेळेला भक्ती सूत्रलेच, भक्तीची परिभाषा त्यांनी केली, सात्वास्मिन परम प्रेमरूपा. पण भक्तीचं उदाहरण द्यायचं तर कुणाला द्यायचं हा प्रश्न नारदासमोर त्या ठिकाणी उपस्थित झाला. तर नारदांनी ऋषी मुनी त्यागी तपस्वी संन्याशाचे उदाहरण नाही दिले. महर्षी नारदांनी भक्ती कशी करावी याच्यासाठी विश्वात त्यांना फक्त एकच स्थान भेटलं, म्हणजे गोपिका. यथा व्रज गोपिका. भक्ती कशी केली पाहिजे, जशा गोकुळामधल्या गोपिकांनी भक्ती केली तशी भक्ती करावी, असं नारदांनी सरळ सांगितलं. बघा, त्यांनी काम धंदे काही सोडले नाही असे. त्या बी कापसाला जायच्या गोपिका, त्या बी सोयाबीन वगैरे ते सगळ्या तुरी फुरी खुरपणं, हे खत गीत देणं सगळं पहिलं ते होतं महाराज. गोपिकांनी कामधंदे सोडले नाही, पण काम केले शरीराने, पण अंतकरण महाराज तन मन धन दिले पुरुषोत्तमा, आशा नाही कवनाची. हो, त्यांचं चित्त बघा. काही काही गवळणी तर तो चित्ताच्या बाहेर निघावा याच्यासाठी प्रयत्न करायचे. आपल्या चित्तात जाईना तो. का जाईना? कारण पहिलेच विकार भरले. कधी कधी असं डोकून पाहिलं पाहिजे मध्ये काय काय आतमध्ये. हो, मी नेहमी सांगतो की हृदयाचं रेकॉर्डिंग मशीन निघालं पाहिजे, हार्द रेकॉर्डिंग. मनामध्ये काय चाललं असं रेकॉर्डिंग व्हायला पाहिजे. सगळा कलह सुरू होईल विश्वामध्ये. ते जर बाहेर आलं, रात्री जर एखाद्या पत्नीने एखाद्या पतीला रेकॉर्डिंग मशीन लावलं ना, सकाळी घटस्फोटच दिली. असली परिस्थिती. हे चित्त का जोपर्यंत पवित्र होणार नाही तोपर्यंत गोपाळ तिथं यायला तयार नाही. मग येऊनही गोपाळ राहते. जोपर्यंत अंतकरण पवित्र होत नाही, त्या अंतकरणाला पवित्र करण्याचं काम ही श्रीमद भागवत कथा करते. अशा पद्धतीने वेगळे वेगळे भाव गवळणीचे. आता माझ्या समोर प्रश्न आहे की आता 10:30 तो वाजले, देवाचं आज लग्न बी लावायचं, बरोबर आहे? लग्न आज का उद्या? हा, उद्याच का? पण उद्या बी नाही शक्य हो. सुदाम चरित्र आहे, आता ते कसं काय करावं? देवाच्या लीला अशा आहे. आता याच्यात जर अडकलं तर मी